जातेस? किचन मध्ये जातेच असतं, जरा आईला बाहेर पाठवशील का? ऍक्च्युली मगाशी मी तिला खूप बोललो का, मला जरा सॉरी बोलायचंय. ठीक आहे, पण त्याआधी तुम्ही तुमचा मूड नीट करा. हा काय चेहरा करून ठेवलाय? हसा बघू. हसा ना. हसा. हसा. हसा ना आता. ए दिशा दिशा दिशा, एक मिनिट. तू मगाशी येताना गालावर हात. आईने सणसणीत दिले वाटतं. जास्त तोंड चालवायचं नाही माझ्या समोर, नाहीतर इथल्या इथे आता तुझं थोबड फोडून टाकेन. दिशा, माझ्या नवऱ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तू या घराच्या वाईटावर आहेस हे सगळ्यांना माहितीये. तू आजपर्यंत जी जी कारस्थानं केली आहेस ना, ते कोणी विसरलेलं नाही आणि विसरणारही नाही. त्यामुळे ना हिला अधूनमधून अशी शिक्षा दिलीच पाहिजे, त्याशिवाय तुझी अक्कल ठिकाण्यावर नाही येणार. त्याला शहाणपणा. चल तुला जेवढं नाचायचं ना तुझ्या बायको सोबत, आता नाचून घे. आज मी तुला इथे ओपन चॅलेंज देते. तुझ्या भावाला, त्या आदित्यला जसं रस्त्यावर आणलंय ना, तसंच एक दिवस तुला सुद्धा या घराबाहेर मी हकलवून लावेन. बघशील तू. तुला खरंच असं वाटतं की तू आमच्यात फूट पाडू शकतेस? आईने दादाचा ड्रीम प्रोजेक्ट अप्रूव्ह केला, त्यासाठी फंडिंग पण दिले तिने. त्यामुळे जर तुला असं वाटत असेल ना की आईचा दादावर राग आहे, तर तू मूर्ख आहेस दिशा. आजीसाठी आज काय काय स्पेशल बनवणार आहेस का काहीतरी? तुम्ही सांगा काय बनवू? सूप आणि पेज 2-3 दिवस झाले ना? हो, म्हणजे पचायला हलकं असताना आजीला आवडतं सुद्धा ना. एक काम कर, आज काहीतरी स्पेशल बनवूया, म्हणजे जरा तिच्या तोंडाला चव येईल ना. एक काम कर, मुगाची खिचडी बनव मस्त, आणि त्याच्यावर अशी छान तुपाची धार, आणि ती एक पावडर असते ना, मेथकूट. हा, ती अशी टाक वरतं. चालतंय. मस्त, ग्रेट. तू करशील ना? करते मी, तुम्ही नका काळजी. मी तोपर्यंत एक काम करून आलो. समदे डबे रिकामे आहेत. आता काय करू मी? आजीसाठी खिचडी कशी बनवणार आहे मी? आमचं एक वेळ ठीक आहे, पण आजीला जेवण बनवलं पाहिजे. घरात तर तितकं सामान सुद्धा नाहीये. आणि आता आदित्य सरांना तरी कसं सांगू की सामान आणा म्हणून.